गुरुवार दिनांक 15 मे रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने बैलहोंगल तालुक्यातील सुतकट्टी, मत्तीकोप तसेच हण्णेकेरी गाव परिसराला झोडपून काढले। काल झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे। सुतकट्टी व निसर्गी भागात गुरुवारी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास सुमारे 2 तासाहून अधिक काळ जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। सुतकट्टी व हण्णेकेरी परिसरातील ओढे, नाले झालेल्या या पावसात तुडुंब भरून वाहत आहेत। दमदार पावसामुळे या गावातील सर्वत्र शिवारात पाणीच पाणी झाले आहे। गावातील नाला आणि ओढ्यामधील पाणी तुडुंब भरल्याने नजीकच्या शेतवाडीत पसरले आहे। यामुळे शेतात लावण्यात आलेली काकडी, ढबू मिरची तसेच इतर भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे। हण्णेकेरी परिसरातील हिरेमळे, बैरनट्टी भागालाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तासभर झोडपून काढले। गाव व शिवारात पावसाने हाहाकार माजवत सर्वत्र पाणी तुंबले होते। विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने शिवारातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। तसेच हण्णेकेरी गावाजवळील पुलावर पाणी आल्याने बेळगाव तालुक्यातील करडीगुद्दी ते हण्णेकेरी मार्गे संपगावला जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। सुतकट्टी व निसर्गी भागाला या पावसाचा मोठा तडाखा बसल्याने गटारीचे पाणी घराघरात शिरले। यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती। गावच्या बस स्थानकाला तर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामीण भागाची दैना झालेली पाहायला मिळत होती। मत्तीकोप गावाला जाणारा संपर्क रस्ता पावसामुळे खचून गेल्याने रस्त्याला धोका पोहोचला आहे। सुतकट्टी गावातील ग्रामपंचायत तलाठी कार्यालयामध्ये सुमारे 4 फूट पाणी शिरल्याने खोलीत ठेवण्यात आलेली महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून गेली आहेत। याचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाचा मुख्य दरवाजा फोडून खोलीत शिरलेले पाणी बाहेर काढले। त्यामुळे पुढील अनर्थ टळला। तसेच गावातील अंगणवाडी शाळेच्या खोलीतही पाणी शिरल्याने खोलीत ठेवण्यात आलेला आहार धान्याचेही नुकसान झाले आहे। सुतकट्टी गावातील शेतकरी जगदीश दोंडाप्पा गुरण्णावर यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळून घरामधील जनावरांच्या गोठ्याची भिंत गोठ्यात बांधण्यात आलेल्या गायीच्या अंगावर पडल्याने यामध्ये त्या गायीचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे या शेतकऱ्याचे 40,000हून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे।